नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकारनं भरमसाठ टॅक्स आकारलेला आहे. सरकारनं टॅक्समधून कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी अव्वाच्या सव्वा टॅक्स आकारला जातोय. याचा फटका जसा मध्यमवर्गीयांना बसतोय तसाच फटका एका तरुण उद्योजकालाही बसलाय. बेंगलोरमधील एक तरुण उद्योजक याच टॅक्सला कंटाळला असून तो नवीन वर्षात 2026मध्ये भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये उद्योग उभारणार असल्याचं त्यानं ध्येय ठेवलंय. रोहित श्रॉफ असं या तरुण उद्योजकाचं नाव असून तो एल्फ्लॉक ग्रुपचा संस्थापक आहे. मागच्या 12 ते 18 महिन्यात तब्बल त्यानं 4.5 कोटी रुपयांचा टॅक्स भरल्याचंही रोहित श्रॉफनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय. रोहितनं लिंक्डइनवरती एक पोस्ट केली असून यामध्ये त्याने सांगितलंय की मागच्या 12 ते 18 महिन्यांमध्ये जवळपास 4 कोटी रुपयांचा टॅक्स त्यानं भरलेला आहे. एवढा मोठा टॅक्स भरल्यानंतरही माझ्याकडे संशयास्पद दृष्टीनं पाहिलं जातं. जे व्यवसाय उद्योग प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्याकडे संशयानं पाहिलं जातं. देशात फक्त 5% लोक कर भरतात. या लोकांनाच नेहमी लक्ष केलं जातं. कर जमा करणाऱ्या संस्थांकडनं वारंवार नोटिसा पाठवल्या जातात, पडताळणी केली जाते. स्थानिक GST अधिकारी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयकरशी संबंधित टीम वारंवार कर भरण्यासाठी आग्रही असते. व्यावसायिकांना दर महिन्याचा GST, TDS आणि वार्षिक आयकर भरण्यासाठी सतत टीम नेमावी लागते. एवढं सर्व करूनही व्यवस्थेकडून व्यवसायांना कुठलाही लाभ मिळत नाही. जर एवढं सगळं करूनही व्यावसायिकांना लाभ मिळत नसेल तर हे सगळं करून काय साध्य होणार असा संतप्त सवालही त्यानं केलेला आहे. भारतामध्ये कर भरणाऱ्यांचा विचार केला जात नाही. सरकारकडनं त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि त्यांच्यावरती टॅक्सचं जास्तीत जास्त ओझं टाकलं जाणं हेच त्यांना सोपं वाटतं. त्यामुळे देशातील भरमसाठ टॅक्सला कंटाळून या नवीन वर्षात दुसऱ्या देशात व्यवसाय उभा करण्याचं ध्येय त्याने ठेवलंय. 2026साठी ठेवलेलं ध्येय हे खूप सोपं आहे. देशातून बाहेर पडणं आणि तिकडे जाऊन पुन्हा नव्यानं व्यवसाय उभा करणं. या व्यवस्थेमध्ये दोष असल्यानं हे पाऊल उचलावं लागतंय याचं दुःख होत आहे, परंतु हेच करावं लागेल असंही रोहित श्रॉफ यानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वर्षाला 4 कोटी रुपयांचा टॅक्स त्यानं भरलेला आहे आणि तरीसुद्धा त्याच्याकडनं टॅक्सची मागणी केली जाते. ही खरंच दुःखद बाब आहे. आता सरकार या गोष्टीवरती लक्ष देणार का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.